हे एक मोठा चॅलेंज असतो. तर त्याच्यासाठी काही फॉर्म्युले आहेत का? हो. EQ हा कन्सेप्ट डेनियल गोलमन नावाच्या सायकॉलॉजिस्टने दिलेला आहे. त्याचा बेसिक अर्थ असा आहे की आपल्याला लोकांशी कसं डील करता येतं, आपले सोशल स्किल्स किती स्ट्रॉंग आहेत. सो दॅट इज द कन्सेप्ट ऑफ EQ. आपल्याला स्ट्रेस सोबत सामना कसा करता येतो, तणावाला आपल्याला कसं डील करता येतं, हे सगळं दिस इज अ पार्ट ऑफ इमोशनल इंटेलिजन्स. सो आपण स्ट्रेसचा कन्सेप्ट सांगू का मी थोडासा, म्हणजे आय थिंक ते लिंक लागत जाईल. येस. सो स्ट्रेस हा कन्सेप्ट ऍक्च्युली इंजिनिअरिंग कन्सेप्ट आहे. बर. म्हणजे इंजिनियर्स जेव्हा ब्रिजेस बांधत होते, पूल बांधत होते, तेव्हा त्या एका पुलावर किती वजन त्या पुलाला मॅनेज करता येईल, किती स्ट्रेस मॅनेज करता येईल त्या पुलावर, दॅट इज हाऊ द वर्ड स्ट्रेस केम अबाउट. अच्छा. सो त्याच्यामुळे आपल्या मनावर आपण किती ओझं टॉलरेट करू शकतो, तो स्ट्रेस आहे. आणि जेव्हा आपण ते ओझं टॉलरेट करू शकत नाही, तेव्हा आपण फ्रस्ट्रेट होतो. आपण म्हणतो ना, फ्रस्ट्रेशन टॉलरन्स संपला, फेडअप झालं, शक्य नाही, मला अजून सहन होत नाहीये, तो आपला स्ट्रेस टॉलरन्स संपलेला असतो त्यावेळेला. सो जेव्हा आपण स्ट्रेस बद्दल बोलतो, तेव्हा आपण कोपिंग बद्दल पण बोलतो. कोपिंग म्हणजे ज्या प्रकारे आपण जे स्ट्रॅटेजीज वापरतोय स्ट्रेस सोबत डील करायला, त्याला कोपिंग म्हणतो. त्या कोपिंग स्ट्रॅटेजीज दोन प्रकारच्या असू शकतात. एक तर अडॅप्टिव्ह म्हणजे चांगल्या हेल्दी स्ट्रॅटेजीज, आणि दुसरं म्हणजे मॅल अडॅप्टिव्ह म्हणजे चुकीच्या स्ट्रॅटेजीज. अडॅप्टिव्ह स्ट्रॅटेजीज म्हणजे आपल्याला खूप ताणतणाव आला तर प्रॉब्लेम सॉल्व्हिंग करणं, की काय बरं एखादा मॅथ्स प्रॉब्लेम असतो तसं, की आपण शाळेत आपल्याला सुटत नाही तो एखादा प्रॉब्लेम, तर आपण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने तो प्रॉब्लेम सोडवायचा प्रयत्न करतो. आणि मग सॉल्व्ह झाल्यावर आपण स्वतःला फीडबॅकही देतो की हा बुवा, ह्या पद्धतीने आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करता आलाय, म्हणजे ही पद्धत बरोबर आहे. ओके. सो इट इज प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. ती एक चांगली हेल्दी स्ट्रॅटेजी आहे. काही काही प्रॉब्लेम सॉल्व्हच होत नाहीत. बरोबर आहे. आता कोणीतरी आपलं जवळचं गेलंय, किंवा ऍक्सिडेंट झालाय आपला, किंवा एखादा आपला लॉस झालेला आहे मोठा, तो प्रॉब्लेम त्यावेळेला सॉल्व्ह होण्यासारखा नसतो. तर त्या वेळेला आपल्याला ऍक्सेप्ट करायला लागतं. सो ते ऍक्सेप्ट करण्यासाठी जे स्ट्रॅटेजीज आपण वापरतो, कोणासोबत तरी बोलणं, डिस्कस करणं, शेअर करणं, किंवा काही लोकांना म्हणजे देवासोबत बोलायला आवडतं, किंवा स्पिरिच्युअलिटीच्या मार्गाला जायला आवडतं. काही लोकांना जर्नलिंग करायला आवडतं, लिहितात म्हणजे त्यांना बरं वाटतं. काही लोक जास्ती कामात व्यस्त होऊन जातात. सो प्रत्येकाची स्ट्रॅटेजी वेगळी, आणि या सगळ्या चांगल्या स्ट्रॅटेजीज आहेत. पण कुठल्याही गोष्टीची अतिशयोक्ती, म्हणजे काम तुम्ही वर्कहॉलिकच झालात, स्ट्रेस नको म्हणून अतिशय म्हणजे 12-14 तास तुम्ही सतत कामच करताय, किंवा तुम्ही खूप खातच राहिलात, स्ट्रेस इटिंग ज्याला आपण म्हणतो, किंवा दारू सिगरेट बाकीची व्यसनं त्या साईडला तुम्ही गेलात, किंवा खूप रॅश गाडी चालवायची, जाऊ दे ना, नाहीतरी माझ्या आयुष्यात काही नाहीच आहे असं म्हणून रिस्की बिहेवियर च्या साईडला जायचं. ते सगळं अनहेल्दी कोपिंग आहे, किंवा मॅल अडॅप्टिव्ह कोपिंग आहे. सो स्ट्रेस जेव्हा आपण बोलतो तेव्हा कोपिंग बद्दल बोलतो, आणि कोपिंग बद्दल जेव्हा आपण बोलतो तेव्हा आपण वेलबिंग बद्दल पण बोलतो. म्हणजे जर आपलं अडॅप्टिव्ह कोपिंग असलं तर आपलं वेलबिंग चांगलं होईल, आणि जर आपलं मॅल अडॅप्टिव्ह किंवा अनहेल्दी कोपिंग असेल तर आपला हेल्थ इश्यूज यायला लागतील. म्हणजे आपण जर त्या प्रकारची लाईफस्टाईल यूज केली तर मग काय शेवटी काय होणार आहे, आपली तब्येत खराब होणार आहे, ब्लड प्रेशर होणार आहे, डायबिटीज होणार आहे, काही वर्षांनी हे सगळे परिणाम आपल्या शरीरावर होणारच आहे. आणि जर आपण